एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू. अजितदादांची जयंती आणि देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. बारामती येथे 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर आज त्यांची पहिली जयंती आहे. अशातच विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी पवार कुटुंबियांनी भेट दिली आहे. एकीकडे अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली आहे, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील वाढदिवस आहे. या प्रसंगावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास पोस्ट करत एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू असल्याची भावना व्यक्त केली. आजचा 22 जुलैचा दिवस हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आहे. त्याचवेळी महायुतीचे शिल्पकार अजित पवार यांच्या उदास करणाऱ्या स्मृती घेऊन आलेला आहे. एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू असा हा दिवस आहे. अजितदादांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. दादांची जागा कोणीही भरून काढणं शक्य नाही, मात्र दादांच्याच कार्यपथावरून वाटचाल करताना सुखी संपन्न महाराष्ट्र घडवण्याची दादांची इच्छा पूर्ण करण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो अशा सदिच्छा मी देतो. कार्यकर्ते कसे सांभाळावेत, वक्तशीर कसे असावे, दिवसातला प्रत्येक क्षण कामात कसा घालवावा, त्याचवेळी प्रशासनावर पकड ठेवावी अशा अनेक बाबींचा धडा अजित पवार यांनी घालून दिला आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी महायुतीच्या सर्व वचनांची पूर्तता अर्थसंकल्पातून केलेली होती. शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकारातील समस्या यांचा अभ्यास दांडगा होता. आम्ही एकत्रितरित्या महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रगतीची स्वप्ने पाहिली, परंतु काळाने त्यांच्यावर अचानक घाला घातला. दादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे ही त्यांना आदरांजली ठरेल. दिवस येतील जातील, कालचक्र फिरत राहील, दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.